श्री स्वामी समर्थ. प्रत्येक गृहिणींसाठी व सुगृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. ज्या लोकांना सतत अशक्तपणा किंवा थकवा जाणवण्याची समस्या असते त्या लोकांनी मटकीचे सेवन करायला हवे, कारण मटकीमध्ये असलेल्या विविध पोषक तत्वामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर मटकीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी आणि झिंकचे प्रमाण असते. तर तुम्हाला पण ही समस्या असेल तर तुमच्या आहारामध्ये ही टीप नक्कीच फॉलो करा. टीप नंबर 2. आंघोळीपूर्वी 1 ग्लास कोमट पाणी पिल्याने आपले शरीर आतून गरम होते. यामुळे रक्तवाहिन्या रुंद होऊन त्यातून रक्तप्रवाह सुरळीतपणे वाहू लागतो. त्यामुळे रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते आणि यामुळे आपली त्वचा निरोगी राहते. तर उपयुक्त टीप आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टीप नंबर 3. ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी वांगी चुकूनही खाऊ नये. याचे कारण म्हणजे वांग्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वांग्याचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो. यावर अद्याप फारसे संशोधन झालेले नसले तरी तुम्हाला किडनीशी संबंधित काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच तुम्ही वांग्याचे सेवन नक्की करा. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा व हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीपर्यंत किंवा मित्रापर्यंत शेअर नक्की करा. टीप नंबर 4. नेहमी तरुण दिसावे असे वाटत असेल तर सर्वप्रथम कॉफी व चहाचे सेवन करणे पूर्णपणे बंद करा. आयुर्वेदामध्ये शेवग्याच्या झाडाचे खूपच महत्त्व आहे. तर आज आपण टीप नंबर 5 शेवग्याच्या फुलाचे फायदे बघणार आहोत. टीप नंबर 1. शेवग्याच्या फुलामध्ये प्रथिने आणि अनेक प्रकारची जीवनसत्वे आणि पोषण असते. टीप नंबर 2. युरिन इन्फेक्शन ही महिलांमध्ये एक सामान्य समस्या आहे. यावर मात करण्यासाठी शेवग्याच्या फुलांचा चहा बनवून प्यावा. टीप नंबर 3. स्तनपान करणाऱ्या महिलांनी वाळलेल्या शेवग्याची फुले वाळवून त्याचा काढा प्यावा. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 4. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात भाजी, चहा किंवा कोणत्याही प्रकारे शेवग्याच्या फुलाचा समावेश करा. तर निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्कीच फॉलो करा. टीप नंबर 5. शेवग्याच्या फुलामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट हानिकारक फ्री रॅडिकल्सचा प्रभाव रोखण्यास मदत करतात. टीप नंबर 6. पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी शेवग्याच्या फुलाचे सेवन करणे ही चांगले. या फुलामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पचनक्रिया मजबूत राहते. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक व शेअर नक्की करा. अत्यंत फायद्याची टीप नंबर 7. शेवग्याची फुले वजन कमी करण्यास देखील मदत करतात. या फुलामध्ये क्लोरोजेनिक ॲसिड नावाचे अँटीऑक्सिडेंट असते जे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळून टाकते. तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील तुम्ही ही टीप ट्राय करून बघा. टीप नंबर 8. शेवग्याच्या फुलाचे सेवन केल्याने केस गळणे थांबते, कोरडेपणा दूर होतो आणि केस चमकदार होतात किंवा केसांची चमक वाढते. टीप नंबर 9. पुरुषांमध्ये शक्ती वाढवण्यासाठी शेवग्याच्या फुलाचे सेवन देखील केले जाऊ शकते. अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त अशी टीप नंबर 10. फुलांच्या सेवनाने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. प्रत्येक महिलेला सुंदर आणि तरुण दिसायला आवडतं. तर महिलांसाठी अतिशय महत्त्वाची व खास टीप नंबर 6. महिलांनी आपल्या रोजच्या आहारात मेथीदाण्याचा समावेश नक्की करावा. यामुळे तुम्ही नेहमीच तरुण दिसाल. टीप नंबर 7. पिझ्झा, बर्गर, गुटखा, डुकराचे मांस, बिडी, सिगारेट, कोल्ड्रिंक या सगळ्याच्या सेवनाने मोठे आतडे सडते
आणि पोटात फॅट वाढते. साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 8. 10 ते 15 दिवस रोज दिवसातून 3 वेळा हळदीचे पाणी प्या. हळदीत कर्क्युमिन असते, ते अस्थमापासून आराम देते. तर तुम्हाला पण अस्थमा म्हणजेच दमा असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. टीप नंबर 9. ज्या व्यक्तींना दारू पिण्याचे व्यसन लागले आहे त्यांनी नाश्ता करण्यापूर्वी संत्र्याचा रस प्यावा. याने दारू पिण्याची इच्छा कमी होईल. तर दारूचे दुष्परिणाम आपण सर्वजण जाणतोच, तर दारू सोडवण्यासाठी तुम्ही ही टीप एकदा ट्राय करून बघा. निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले हजारो किंवा लाखो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या व उपयुक्त किचन टीप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.